एक अत्यंत दुर्दैवी बातमी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथून समोर येते। पिंपळनेर येथील एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थिनी निशा राया वडवी हिने हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। अवघ्या एका महिन्यापूर्वीच तिने या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। सामोडे रोड लगत असलेल्या खासगी इमारतीतील हॉस्टेलमध्ये रात्री सर्वजण झोपलेले असताना निशा बाथरूम मध्ये गेली आणि सकाळी एका सहकारी विद्यार्थिनीने दरवाजा उघडताच तिला मृतावस्थेत पाहिलं। ही बाब लक्षात येताच हॉस्टेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवलाय। दरम्यान बातमी कळताच निशाच्या नातेवाईकांनी हॉस्टेल गाठले आणि एकच आक्रोश केलाय। त्यांनी थेट आरोप केला की ही आत्महत्या नव्हे तर कॉलेज प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना मानसिक छळामुळे झालेली हत्या आहे। दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। सध्या प्रकल्प अधिकारी जोशना पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे मोठे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। माझं नाव मगन राया वडवी, निशा राया वडवी मोठा भाऊ आहे मी। ती मुलगी अशी होती की तिला मोबाईल दिलेला फक्त महिना सुद्धा नाही झाला आणि ते काल रात्री ते 11 वाजेपर्यंत ऑनलाईन होते व्हॉट्सअप वरती। त्याच्यानंतर ते दुपारी तिचा मोठा भाऊ आहे रोहित सोबत बोलली आणि 10-11:30 दरम्यान सकाळी मम्मी सोबत बोलली घरी। त्याच्यानंतर हे काय काय घडलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि नंतर किती 3:27 घरी फोन गेला। तेव्हा सांगितलं की तुमची मुलगी असं मेलेली आहे असं बोलले। ते कोण बोललं आणि कोणतरी बोललो अध्यक्षिका मॅडम होते आणि त्याच्यासोबत कोणतरी होतं आणि त्यांना म्हटलं आम्ही की हे प्रेत उतरवू नका तुम्ही, आम्ही येईपर्यंत तिथेच राहू द्या। हे सांगायला लागलं की आम्ही प्रेत उतरवून घेतले आणि पुढची प्रोसेस करायचं चालू करून दिलं म्हटलं आणि ते आम्ही उतरवू नका सांगत होते, दबाव देत होते, आम्हाला धमकवत होते। आमची भूमिका एवढीच आहे की त्या मुलींनी आत्महत्या केली, गळफास घेतला असं संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असेल, परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा गळफास घेतल्याचा कोणताही सबब पुरावा आमच्याकडे नाहीत। आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतिगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका। तरी सुद्धा पोलीस असतील, आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील, त्यांनी बेईमानीप्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत। कायदेशीररित्या आम्ही काम करत आहोत हे याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे पोहोचवलेलं आहे। आम्ही जवळपास 6 तासाचा प्रवास करून पिंपळनेरला पोहोचलो स्तंभ्याहून, तरी सुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील किंवा आयुक्ताचा कोणताही कर्मचारी आतापर्यंत वसतिगृहात आलेला नाहीत। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत, इथं जोपर्यंत जबाबदार व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत। हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोष आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।